तेरे गुण गावा मैं। तर नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही मजेत असाल. मित्रांनो, आजच्या या व्लॉगमध्ये मी आलो आता डोरावर आमच्या. बघू शकता तुम्ही इथे पार्टी सगळं. आणि मी तुम्हाला एक स्पेशल गोष्ट दाखवतो. ती दिसते तो जो डोंगर दिसतोय का, हा वाला डोंगर वरचा, तो मित्रांनो आहे रायगड किल्ला. आणि एवढ्या जवळ आहे, जास्तीत जास्त 5 ते 10 किलोमीटरचं अंतर असेल इथून. आणि हा इथे आमचं तिथे त्या साईडला क्रिकेट ग्राउंड आहे. आणि हे जे आहे ना, ह्याला कालवा म्हणतात, कॅनल आहे पाण्याचा. आणि इथे सगळा कचरा पडला आहे, ते दुर्लक्ष करा. तिकडे आहे ना, त्या डोंगराच्या खाली काळ नदी आहे मेन. इथे मी स्कूटी लावली, काळ नदी मेन आहे. तर तिथे जर पूर आला तर पाणी सगळं इकडे पलटतं आणि त्यामुळे ही मोरी बांधली तर सगळं हे पास होतं. आणि तिथे बघा पाणी दिसतंय का तुम्हाला, इथे त्यात जाऊन सगळं भरतं. तर मित्रांनो, सध्याला मी आलो आहे काळ नदीवर. आणि तुम्ही बघू शकता किती, म्हणजे आता नॉर्मल पाणी झालं आहे, पण खोल आहे. तुम्ही आत्ताही बघा. आणि त्या साईडला 2 मिळत आहेत नद्या. एक इकडून माणगाववरनं आली, नाही निजामपूरवरनं आले, आणि एक माणगाववरनं आले, अशी मिळून एक काळ नदी जाते. आणि समोर आमचा डोंगर आहे भिंताडचा, इकडे, तर तिथे ही नदी जाते. आणि आमचे गणपती जे आहेत ना, ते याच नदीत विसर्जन होत असतात. आणि समोरचा जो हा भाग दिसतो, हा ग्राउंड आहे. पण आता जरा गवत वगैरे झालं म्हणून उन्हाळ्याचे इथे टुर्नामेंट्स होतात क्रिकेटचे. आणि बघू शकता उतार आहे, म्हणजे ह्या साईडला पाणी वाहतं आहे, कारण ओटी चालू आहे. भरती आली का इकडे वरती पाणी चढतं, तर त्यामुळे बघा. ही बघा इथे नवीन गाडी बाजूच्या दादांनी घेतली, तिथे ते शेड नाही म्हणून आमची इथं आणून ठेवली. ड्यूक 250 टॉप मॉडेल. काका आलेत. आणि आमच्या गाड्या पुण्यावरनं पण गाडी आली, पिंपरी चिंचवड MH14, दोन्ही पण MH14. धूळ बसली गाडीवर. आता ना मी इथं कॅडबरी घेतोय दादा. खजाना 5 स्टार्स, 5 स्टार. ओके. So get you up and going out of bed. Don't stay awake for too long. Don't go to bed. I'll make a cup of coffee for your head. It'll get you up and going out of bed. And I don't stay awake for too long. Don't go to bed. I'll make a cup of coffee for your head. It'll get you up and going out of bed. And I don't know how long I'll stay for. It's okay, I'll knock on your door, but you can't. तर मित्रांनो, आता आम्ही आलेलो आहे गोरेगावच्या डॅमवर. आणि तुम्ही बघू शकता इथं नेचर बघा कसला भारी. हा डॅम आहे पूर्ण. आम्ही आता बसलेलो आहे डॅमच्या दरवाजावर. आणि इकडून सगळं पाणी वाहत आहे, या साईडला पण पाणी वाहत आहे. आणि मित्र स्पेशलिस्ट लोक इकडे बघ. हां, तर आता आम्ही फोटोज काढतो, फोटो सेशन करतो थोडंसं. आणि पुढे निघूया. मस्त लोकेशन आहे. तुम्ही पण कुठे आहे लोकेशन ही? गोरेगावपासून, हां, गोरेगावच्या मस्जिदपासून आतमध्ये या, तिथं भेटेल तुम्हाला. आणि इथे एक रो हाऊस आहे समोर, तुम्हाला दिसत असेल, हे रो हाऊस आहे. तर इथे आहे गोरेगावचं डॅम. आणि तुम्ही बघू शकता आता खूपच मस्त लोकेशन आहे. सनसेट चालू आहे. आणि आम्ही बघ, हा बघा सनसेट चालू आहे. आणि ढग बघा, समोर एक मस्त डोंगर आहे. आणि इथे सगळी पोहायला आलेत मुलं. आणि प्रवाह पाण्याचा खूपच जास्त आहे. आणि पावसाळ्यात तर पूर्ण हे डुबत असेल ना रे, फुल एकदम डुबून जातं. हे दरवाजे दिसतच नाहीत, एकदम डुबून जातं. हे दगड वगैरे बघा. पावसाळ्यात तुम्हाला पाणी दिसणार इथं फक्त, पण कोणी जर ह्याच्यात पडलं आणि आतमध्ये दगड असतातच ही, आणि दगड लागला तर संपला विषय तिथंच त्याचा. तर मस्त लोकेशन आहे. आता बघू शकता एवढा घाम येतो ना भाई, रायगडमध्ये लय जास्त गरमी आहे. घाम आहे. तुम्ही पण व्हिजिट करा कधी गोरेगाव. मुंबईचा गोरेगाव नाही, रायगडचा गोरेगाव. कधी आलात तर या लोकेशनवर या, खूपच मस्त लोकेशन आहे. मी एवढ्या वर्ष इथे माझं गाव असून मी पहिल्यांदा आलो आहे. तो हा पण आता इथंच राहतो. मी जरी पुण्याला, आता इथंच राहतो, तरी पण हा पहिल्यांदा आला आहे. तर मित्रांनो, आम्ही इथून आलो आणि आता बघा खाली उतरलो आहे. आणि तुम्ही प्रभाव बघू शकता पाण्याचा किती जास्त आहे. तिकडं पण आहे, तिकडे एवढा नाही, पण ह्या साईडला जास्त आहे.
कारण की इथे जास्त पाणी आहे आणि ओव्हरफ्लो झालं आहे पाणी, सगळं पाणी वाहून चाललं आहे आणि सगळ्या गावाला पूर्ण म्हणजे गोरेगावच्या जवळ जेवढे पण गाव आहेत तेवढ्या गावांना ह्या डॅममध्येच पाणी पोचतं रोजच्या एक दिवस आड करून येतं, पण रोजच्या रोज इथं पाणी पोचतं. ਕਿਵੇਂ ਤੈਨੂੰ ਮੈਂ ਵਿਖਾਵਾਂ ਦਿਲੋਂ ਰੁੱਸ ਗਈਆਂ ਚਾਹ तू ही जिंदगी से प्यारा, तू ही जिंदगी से प्यारा. तर मित्रांनो आता मी आलेलो आहे पार्टू कॉलेजला. रायगडमधलं सगळ्यात मोठं युनिव्हर्सिटी आहे, सगळ्यात मोठी युनिव्हर्सिटी आणि सगळ्यात मोठं डिप्लोमाचं कॉलेज आहे रायगडमधलं. आता जो आमचा कॅमेरामॅन शूट करतो तो याच कॉलेजमध्ये आहे सध्याला आणि त्याला पडलेले 10वीमध्ये XX%. मी आता तुम्हाला सांगू नाही शकत व्हिडिओमध्ये, कारण की त्यांनी सांगायला मनाई दिली आम्हाला. तर आता बघू शकता तुम्ही पार्टूचा कॅम्पस. मित्रांनो आता खाऊया मस्तपैकी नागावचा वडापाव. काका बघा वडापाव एकदम मस्तपैकी बनवतात, चला खाऊया.